नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया राजमा मसाला। राजमा मसाला बनवण्यासाठी हा बघा, हा राजमा लहान साईजचा आहे। हा राजमा मी घेतलेला आहे आणि हा मी रात्रभर भिजत ठेवलेला आहे आणि आता हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय। थोडासा राजमा असेल त्याच्यापेक्षा थोडं वर पाणी घालून आपल्याला हा उकडून घ्यायचा आहे। तर आपल्याला उकडण्यासाठी ह्यामध्ये काय काय घालायचं, आपल्याला कुकर घ्यायचा आहे आणि कुकर मध्ये हा राजमा घालून घ्यायचा आहे। तेजपान, 2-3 दालचिनीच्या काड्या, एक मोठी वेलची, काळी वेलची, एक हिरवी वेलची, मीठ घालून घ्यायचंय, थोडंसं खाली हळद घालून घ्यायची, थोडीशी काश्मीरी मिरची पावडर। आता ह्याला 4 शिटी काढून घ्यायची आहे। आता आपण ह्याला 4 शिटी काढून घेऊ आणि तोपर्यंत आपण राजमाचा मसाला बनवूया। मसाला कसा बनवायचा आहे ते पाहूया। मंडळी, कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। आता आपण मसाला बनवून घेऊया। जे आपल्याला वाटण बनवायचं आहे राजमासाठी ते बनवून घेऊया। त्यासाठी आपण अर्धा चमचा तेलामध्ये जिरं घालून घ्यायचंय, 2 कांदे उभे चिरलेले आहेत तेही घालून घ्यायचे। कांदा आपल्याला लाल करायचा नाहीये, जर असा मऊ झाला त्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची। अगदी बेसिक मसाल्यामध्ये आणि एकदम टेस्टी असा हा पंजाबी स्टाईल राजमा मसाला होतो। मंडळी, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर मंडळी बघा, कांदा मऊ झालेला आहे। आता ह्यामध्ये घालायचे 1 चमचा एवढी आलं लसणाची पेस्ट। मी हे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 2 टोमॅटो असे रफली चॉप केलेले आहेत मोठ्या आकारातच, तेही आपण ह्यासोबत तळून घ्यायचे। मंडळी बघा, टोमॅटो पण आपला हा शिजलेला आहे। आता हे गार करून घ्यायचे आणि आता आपल्याला हे मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचे। मंडळी बघा, 4 शिट्या झालेल्या आहेत आणि राजमा बघा मस्त असा बघा एकदम सॉफ्ट असा झालेला आहे बघा, मस्त असा शिजलेला आहे। आता ह्यातला फक्त तेजपान, दालचिनीची काडी आणि वेलची काढून घ्यायची आणि हा पाणी असाच ठेवायचा आहे। म्हणजे ह्याच कढईमध्ये मी तेल घालून घेते। मसाला बनवला त्याच कढईमध्ये तेल तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घाला। मी 1-1.5 पळी झालं की त्यामध्ये ही प्युरी बनवली ना ती घालून घ्यायची। तेल गरम झालं तर त्यामध्ये थोडंसं मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि शिटी उडू नये म्हणून, आणि आता ही प्युरी यामध्ये घालून घ्यायची, सगळी घालून घ्यायची व्यवस्थित। कांदा, टोमॅटो जे आपण वाटण केलं ते, हिरवी मिरची घालायची 1 बारीक चिरून, चांगली टेस्ट येते। ह्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून असा धने जिरे पूड घालायचे, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। मिरची पावडर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घाला, कमी जास्त तिखट जितकं लागतं। मीठ घालायचं, मीठ राजमा शिजवताना पण घातलेलं आहे त्यामुळे मीठ टेस्ट करून बघत झाला, नंतर कमी लागलं तर नंतर घालू शकतो, म्हणून आधी थोडंसं घातलं। आता हा झाकण ठेवून मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे, पूर्ण तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। मंडळी बघा, मसाला मस्त शिजलेला आहे। अगदी बेसिक मसाल्यामध्ये हा राजमा हा चावल राईस सोबत खायचा असतो, म्हणून राजमा चावल म्हणूनच प्रसिद्ध आहे। ही डिश राजमा आणि चावल म्हणूनच प्रसिद्ध आहे। तर अशा पद्धतीने मस्त अशा अगदी बेसिक मसाल्यामध्ये हा धने जिरे पूड, लाल तिखट आणि हळद तर मी राजमा जो उकडून घेतला त्यामध्ये घातलेली आहे, त्यामुळे पुन्हा हळद घालायचं नाही। फक्त आता ह्यामध्ये थोडंसं आपल्याला गरम मसाला आणि कोथिंबीर ऍड करायची आहे। आता हा मसाला व्यवस्थित शिजलेला आहे बघा, हा जे वाटण केलेलं आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे, त्याचं तेल पण सेपरेट झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपण राजमा घालून घेऊया। आता आपण हा जो राजमा उकडून घेतलेला आहे त्यातलं मी तेजपान, वेलची वगैरे काढून घेतलं, दालचिनी वगैरे, आता हे सगळं घालून पाण्यासहित घालायचंय। पाणी आपल्याला फेकायचं नाहीये, म्हणून स्वच्छ धुवून आणि मगच पाणी घालून उकडून घ्यायचं। आता त्यावर झाकण ठेवून मस्त उकळी काढून घ्यायची बघा। ग्रेव्ही आपली उकळली आहे बघा मस्त अशी। आता यावर कोथिंबीर घालायची आणि गरम मसाला घरी जो अवेलेबल असेल तो घाला।
कुठलाही गरम मसाला तुम्ही किचन किंग मसाला वगैरे असतो तो घातला तरी चालेल। मिक्स करून घ्यायचंय आणि बघा किती छान असं आपला राजमा मसाला तयार झालेला आहे। खूप सुंदर अशी ही ग्रेव्ही झालेली आहे बघा। गरम मसाला आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा थोडीशी उकळी काढून घेतली आणि बघा मस्त असा आपला हा राजमा मसाला तयार। आता हा भातासोबत राईस सोबत खायला रेडी आहे। मंडळी आपला राईस पण रेडी आहे। सलाड घ्यायचंय आणि हा राजमा असा बाउल मध्ये काढून घ्यायचा आणि आपला हा राजमा चावल रेडी। राजमा राईस मस्त असा। आणि कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंट्स करून नक्की सांगा। वरून थोडीशी कोथिंबीर